नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मार्केटमध्ये खूप मस्त असा फ्रेश मटार यायला लागला आहे आणि या थंडीमध्ये एकदा तरी मटर पनीर तर व्हायलाच हवं. तर आज आपण खूपच चमचमीत आणि वेगळ्या पद्धतीने मटर पनीर बनवणार आहोत. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. तुम्ही या ग्रेव्हीचं टेक्स्चर, रंग पाहू शकता. बघूनच तोंडाला पाणी सुटेल इतकी मस्त ही भाजी दिसते. तर अजिबात वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया. इथे मी गॅसवरती कढई गरम करत ठेवले. यामध्ये पाव कप तेल घालायचं आहे. म्हणजे साधारण 3 मोठे चमचे इथे मी तेल घातलं. तेल थोडंसं जास्त लागतं यामध्ये. यानंतर इथे मी अर्धा चमचा जिरं घातलं. जिरं तडतडल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातला आहे. तर इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले. इथे मी कांद्याची पेस्ट घातली नाही आहे, कांदा चिरून घातला आहे. यामुळे ग्रेव्हीचं टेक्स्चर खूप छान येतं. कांदा आता आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर इथे कांदा, जे आपण टोमॅटोची पेस्ट घालू, तर सगळं व्यवस्थित परतून घेणं हे खूप गरजेचं आहे. यामुळेच ग्रेव्हीची चव खूप छान वाढते. तर आता कांदा लवकर ब्राऊन व्हावा यासाठी इथे मी मीठ घातलं चवीप्रमाणे आणि आता कांदा छान परतून घेऊया आपण. कांदा थोडासा इथे ट्रान्सपरंट झाला की यामध्ये आलं लसणाची पेस्ट घातले. तर इथे मी साधारण 7 ते 8 पाकळ्या लसूण आणि अर्धा इंच आलं घेतलं आणि त्याची पेस्ट करून घेतली. तर आता ही पेस्टसुद्धा कांद्याबरोबर परतून घेऊया आणि कांदा अगदी छान ब्राऊन करून घ्यायचा आहे. तर इथे कांदा पहा मी परतून घेतला आहे आणि कांद्यामधून सुद्धा पहा असं मस्त तेल सुटायला लागलं आहे. तर इतका तुम्हाला कांदा परतून घ्यायचा आहे, म्हणजे त्याची चव ग्रेव्हीची खूप छान वाढते. तर आता यामध्ये आपल्याला टोमॅटोची प्युरी घालायची आहे. तर इथे मी 3 मध्यम आकाराचे टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेत. तर आता हे सुद्धा आपण परतून घेऊया. तर मी टोमॅटोची प्युरी घातली, टोमॅटो चिरून घातला नाही, कारण खाताना दाताखाली टोमॅटोचे तुकडे आले तर ती ग्रेव्ही छान नाही लागत, म्हणून इथे प्युरीज घालायची. आता ही टोमॅटोची प्युरीसुद्धा छान अशी परतून घ्यायची तेल सुटेपर्यंत. तर इथे पहा मी मस्त हा टोमॅटो 2 ते 3 मिनटं परतून घेतला. पहा याचा रंगसुद्धा बदलला आहे आणि मस्त तेल सुटलं आहे. आता यामध्ये मसाले घालूया. तर इथे मी 2 चमचे धनेपूड घातले. यानंतर 1 चमचा लाल मिरची पावडर घालायचे. तर ही पावडर तिखटसुद्धा आहे आणि रंगसुद्धा आहे, म्हणून मी इथे 1 चमचा घेतला. जर तुमच्या मिरची पावडरला रंग नसेल तर तुम्ही इथे 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडरसुद्धा घालू शकता याबरोबर. यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे आणि 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे. तर इथे मी सुरुवातीलाच गरम मसाला घालते, कारण गरम मसाल्यामध्ये भरपूर खडे मसालेसुद्धा असतात. तर यामध्ये मग आपल्याला खडे मसाले घालायची गरज नाही आहे. तर आता हे मसालेसुद्धा असे मस्त आपण परतून घेऊया तेल सुटेपर्यंत. तर 3 ते 4 मिनटं असं हे परतून घ्यायचं आहे मंद फ्लेमवरती, म्हणजे भाजीला चव खूप मस्त येते. ते पहा मी सगळे मसाले मस्त असे परतून घेतले. किती मस्त रंग आला याला आणि अगदी छान तेल सुटलं आहे. तर आता गॅस मी बंद केला आहे आणि याला रूम टेम्परेचरपर्यंत थंड करून घ्यायचं आहे. थोडंसं थंड झाल्यानंतर यामध्ये 3 मोठे चमचे दही घालायचं आहे. तर हे दही आंबट नाही आहे. हे दही आता आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गॅस बंदच आहे. दही आणि मसाले सगळं मिक्स झाल्यानंतर, एकजीव झाल्यानंतर गॅस चालू करायचा आहे पुन्हा आणि हे दहीसुद्धा मसाल्यांबरोबर परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत. आता यामध्ये 2 चमचे क्रीम घालायचे. घरातली दुधावरची साय तुम्ही फेटून घातली तरी चालेल किंवा जी क्रीम मार्केटमध्ये मिळते ती घातली तरी चालेल, किंवा दोन्हीही नसेल तर तुम्ही इथे दूध घालू शकता. इथे 2 चमचे मी क्रीम घातली. जर तुम्ही दूध घालणार असाल तर तुम्ही 4 चमचे इथे दूध घाला. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून आणि परतून घेऊया. आता यामध्ये पाणी घालायचं आहे.
तर इथे गरम पाणी घालायचं आहे. थंड पाणी घातलं तर ग्रेव्हीचं टेम्परेचर एकदम कमी होतं आणि ग्रेव्हीची चव बदलते, म्हणून इथे तुम्हाला गरम पाणीच घालायचं आहे. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक उकळी काढून घेऊया याला. तर पहा 2 ते 3 मिनटामध्ये मस्त याला उकळी आले आणि याची तरी तुम्ही पाहू शकता. आपण याच्यामध्ये दही आणि क्रीम घातलं तर त्यामधून सुद्धा फॅट रिलीज झाले आणि मस्त अशी पहा वरती तरी आले. आता यामध्ये मटार घालायचं आहे. तर इथे मी 200 ग्राम मटार घेतला आहे आणि आधी मी शिजवून घेतला आहे मटार. मटार शिजवून घेतल्यामुळे आता आपली ग्रेव्ही जास्त शिजवायची आपल्याला गरज नाही आहे. आता लगेच यामध्ये पनीर घालायचं आहे. तर इथे मी 200 ग्राम पनीर घेतलं आहे आणि हे कच्चं आहे. तुम्हाला जर हे शॅलो फ्राय करायचं असेल तर सुरुवातीलाच तुम्ही ते थोड्याशा तेलावरती शॅलो फ्राय करा आणि कोमट पाण्यामध्ये घालून ठेवून द्या. मी इथे कच्चंच पनीर घालते. पनीर घातल्यानंतर जास्त ग्रेव्ही शिजवायची नाही आहे, अगदी 1 मिनटं शिजवून घेऊया. पहा किती मस्त रंग आला आहे ग्रेव्हीला आणि किती छान दिसते. यामध्ये आपण काजू किंवा बेसन काहीही घातले नाही आहे तरी मस्त थिकनेस आला आहे. आता यावरती आपण झाकण ठेवूया आणि 1 मिनटं उकळी काढून घेऊया. आपली ग्रेव्ही तयार आहे. यावरती आता इथे मी कसुरी मेथी थोडीशी तव्यावरती भाजून घेतली, ती घालायची. यामुळे खूप मस्त टेस्ट येते ग्रेव्हीला. मटर पनीर तयार आहे. आता याच्यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. गॅस आता बंद करायचा आहे. पाहू शकता किती मस्त ग्रेव्ही तयार झाली आहे. अगदी घरचे मसाले आपण यामध्ये वापरले. तर अशा ह्या वेगळ्या पद्धतीने तुम्ही मटर पनीर नक्की बनवून पहा. तुम्हाला नक्की ही रेसिपी आवडेल. रोटीबरोबर, चपातीबरोबर, पराठ्याबरोबर तुम्ही सर्व करू शकता. तर आजची माझी वेगळी मटर पनीरची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी मला खात्री आहे. एकदा नक्की बनवून पहा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.